ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन, सायली, इन्स्पेक्टर आणि सर्वजण हे सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करत असतात, परंतु सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही दिसत नाही. आणि तेव्हा अर्जुन आणि पोलिसांना संशय येतो की हे सीसीटीव्ही फुटेज टेम्पर केलेले आहेत. आणि तेव्हा अर्जुनला अतिशय राग येतो व तो सिक्युरिटी गार्डच्या अंगावर धावून जातो आणि त्याची कॉलर पकडून त्याला विचारतो, हे सीसीटीव्ही फुटेज तूच टेम्पर केलेस ना, मला सांग तुला किती पैसे भेटले, असे बोलून तो त्याला मारहाण करू लागतो. आणि त्यावेळेस आपण पाहतो सायलीला अतिशय त्रास होऊ लागतो आणि अर्जुन व सर्वजण हे अतिशय घाबरतात. त्यानंतर सायली विचार करत असते, माझे मधुवंशी बोलणे अर्धवट राहिले, आता मला त्यांना पुन्हा एकदा बोलता येईल का, मला सर्व सत्य समजू शकेल का, असा ते विचार करत असते. तेव्हा रविराज हा सायलीला बोलतो, सायली तुला काय झाले, नाश्ता करण्यामध्ये तुझे लक्ष नाही, तुझ्या मनामध्ये काही शंका असेल तर मला विचार. आणि तेव्हा सायली ही विचार करते, आतापर्यंत ज्या मुलीचा शोध त्यांनी घेत आहे ती मुलगी मीच आहे, हे सत्य मी त्यांना कसे सांगू, आणि जरी सांगितले तरी ते माझ्यावर विश्वास ठेवतील का, माझ्याकडे याचा काय पुरावा आहे, असा ती विचार करू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य सायली रविराज व सर्वांना पटवू देऊ शकेल का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.